हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कोकणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे उन्हाळ्यातील खास कैरीच्या झटपट होणाऱ्या 3 अशा भन्नाट चटण्या. कच्च्या कैरीची आंबट चटपटीत चव आणि साधे घरचे साहित्य वापरून या चटण्या अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतात. आज आपण इथे बनवणार आहोत कैरीचे तक्कू, कांदा कैरीची चटणी आणि डाळ कैरीची झटपट अशी चटणी. या तिन्ही चटण्या भाकरी, पोळी, वरण भात किंवा डब्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतात खायला. तर चला अजिबात वेळ न घालवता पाहूया कैरीच्या आपल्या अशा 3 झटपट होणाऱ्या 5 ते 10 मिनिटात कैरीची चटणी. चटपटीत आणि झटपट होणारी ही कैरीची चटणी आज आपण इथे करणार आहोत. तर सर्वात आधी आपण इथे कैरीची डाळ करणार आहोत. इथे मी 2 चमचे म्हणजेच आपली छोट्या वाटीने चना डाळ भिजू घातली आहे. ही डाळ आपल्याला 3 तास भिजवायची आहे. मी इथे 3 तास ही चना डाळ भिजवली आहे. आता याच्यातले सर्व पाणी मी काढून टाकले. आता याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथे मी 1 कैरी घेतलेली आहे. अर्धी कैरी मी किसून घेतले आणि अर्धी कैरी इथे आपण कट करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चवीपुरते मीठ इथे अशा प्रकारे मी कट केलेले आहे. थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा साखर, हे एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सर्वात आधी आपण इथे जी डाळ आहे आपली चना डाळ, ती आपण एका मिक्सरच्या जार मध्ये टाकून तिला थोडेसे आपण फिरवून घेणार आहोत. जास्त आपल्याला बारीक करायचं नाही, थोडस मोठंच आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरवायचं आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे खलबत्त्याचा वापर करू शकता. पूर्वीच्या काळात खलबत्त्यातच ही डाळ कैरी बनवत होते, पण आता सध्या मिक्सर आहे त्याच्यामुळे मी मिक्सर मध्ये करत आहे. तर इथे पाहू शकता, हे पहा अशा प्रकारे आपल्याला ही डाळ जी आहे ती थोडीशी मोठीच दळायची आहे. जास्त याचा बारीक पावडर आपल्याला करायचं नाही किंवा पेस्ट बनवायची नाही. याच्यामध्ये आपल्याला थोडीशी डाळ दिसायला पाहिजे अशा पद्धतीने हे आपण बारीक करायचं आहे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. मी इथे पाणी बिलकुल टाकलेलं नाही. आता त्याच मिक्सरच्या जार मध्ये आपण जी कैरी कापलेली आहे ती कैरी टाकायची आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची, मीठ, हिरवी मिरची थोडी आपण कट करून टाकणार आहोत. आणि इथे आपण टाकायची आहे साखर. साखरमुळे या कैरीला मस्त अशी चटपटीत अशी चव येते, त्यामुळे साखर टाकायची. हिरवी मिरची आपण 4 घेतलेल्या आहे आणि ती कट करून आपण याच्यात टाकणार आहोत. आता याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. पाणी आपण इथे अजिबात टाकणार नाहीये. तर हे पहा, अशा प्रकारे ही आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. कैरी, हिरवी मिरची, मीठ आणि साखर. आता या डाळीमध्ये आपण जे किसलेला आपला कैरीचा किस होता तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. किस तुम्ही पाहिजे तर तुम्ही इथे पूर्ण कैरी बारीक करून पण शकता किंवा खिसून पण टाकू शकता. मी इथे दोन्ही प्रमाणात दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि कैरीचा किस टाकायचा. कैरीचा किस टाकल्यामुळे जी डाळ कैरी आपण खातो तेव्हा खाताना खूप छान लागते. थोडीशी आंबट गोड खूप भारी लागते. त्यामुळे मी इथे दोन्ही प्रकारचे टाकलेली आहे. आता जे आपण मिक्सरच्या जार मध्ये केलेले पेस्ट होते ते याच्यामध्ये टाकायचा. हिरवी मिरची, कैरी, मीठ आणि साखरचा पेस्ट याच्यात टाकून आपण छान मिक्स करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये तेल टाकूया. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा मोहरी. मोहरी छान फुटू द्यायची आहे आपल्याला. मोहरी फुटल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा टीस्पून हळदी पावडर आणि अर्धा टीस्पून हिंग. हिंग टाकल्यामुळे या जो कैरीला आहे, डाळ कैरीला खूप छान टेस्ट येते.
आणि हे सर्व आपण त्याच्यामध्ये या चटणीमध्ये टाकणार आहोत. हळद तुम्ही तेलामध्येच टाका. तेलामध्ये हळद टाकल्यामुळे त्याचा कलर खूप छान येतो. हे पहा, आपली इथे डाळ कैरी बनून तयार झालेली आहे. खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे आजची आपली डाळ कैरी. उन्हाळा स्पेशल मध्ये ही आपली फर्स्ट वाली डाळ कैरी इथे बनवून तयार झाली आहे. आता आपण इथे बनवणार आहोत कैरी कांदा चटणी. ही चटणी खूपच टेस्टी लागते. गावाकडचे लोक अशाच पद्धतीने ही कैरी चटणी बनवतात. त्याच पद्धतीने आज आपण इथे करणार आहोत. इथे मी 1 कांदा घेतला आहे, 1 कैरी घेतली आहे आणि 4 ते 5 लसूणची पाकळी घेतलेली आहेत. हे सर्व आता आपण मिक्सरच्या जार मध्ये टाकूया. त्याच्यानंतर आपण इथे 1 मोठा चमचा लाल मिर्च पावडर घेतलेला आहे. 1 टीस्पून जिरा घ्यायचा आहे. चवीपुरते मीठ टाकायचे आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि हे सर्व आपण आता मस्त मिक्सर मध्ये काढून बारीक याची पेस्ट बनवून घेणार आहोत. पाणी याच्यामध्ये सुद्धा टाकायचं नाही. आधी आपण कैरीच फक्त बारीक करून घेणार आहोत. थोडं बारीक झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि 2 चमचे आपले शेंगदाणा, भाजलेले शेंगदाणे आहेत ते टाकायचे. आणि परत एकदा आपण याला मिक्सर मध्ये फिरून घेणार आहोत. थोडासा मोठाच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. जास्त बारीक याला करायचं नाही. हे पहा, जेणेकरून याच्यामध्ये थोडीशी कैरी, थोडेसे कांदे आणि आपले थोडेसे मोठे शेंगदाणे याच्यामध्ये दिसायला पाहिजे. अशा प्रकारे आपण फिरवणार आहोत. आता थोडासा कांदा जे आहे थोडा मी साईडला ठेवले होते. एका कांद्यामधून ते थोडासा वरतून टाकणार आहे. त्यासाठी आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. आता गॅसवर इकडे मी एक पॅन गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये आपण ते टाकणार आहोत 2 ते 3 चमचे तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण काही टाकणार नाही, ना मोहरी, ना जिरा, ना हळदी, ना हिंग. हे छान गरम होऊ द्यायचं आहे, कडकडीत गरम करायचं आहे. आणि या कांदा कैरीच्या वर हे जे आपलं गरम तेल आहे ते टाकायचं आहे. तर ही पहा, आपली झटपट होणारी मस्त कांदा कैरी चटणी बनवून इथे तयार झालेली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होती ही चटणी आणि खायला खूप छान लागते. तर आपली दुसरी पण कैरीची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ही कैरीची चटणी बनवत आहोत. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ माझा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण इथे तक्कू बनवणार आहोत. कैरीचे तक्कू हे सर्वांचं फेवरेट असते. हे पुलाव, धपाटी किंवा पराठ्यासोबत खायला खूप छान लागते. त्यासाठी आता आपण इथे बनवणार आहोत कैरीचे तक्कू. इथे मी 2 कैरी घेतलेले आहेत. जास्त आंबट कैरी नाहीये. आणि या कैरीच्या वरचा जो साल आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. खूप छान लागते, खूप चटपटीत होती ही कैरीची चटणी. हे दोन्ही कैरी आपल्याला अशा प्रकारे काढायचं आहे आणि किसून घ्यायचं आहे. मी इथे हे दोन्ही कैरी किसून घेतलेले आहे. मोठ्या वाटीने इथे 1 वाटी कैरीचा किस इथे मी घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल मिर्च पावडर टाकणार आहोत. इथे मी 1.5 चमचा लाल मिर्च पावडर टाकलेला आहे. थोडीशी हळदी पावडर, चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे मी अर्धा कांदा घेतलेला आहे. कांदा पण आपल्याला किसून घ्यायचा आहे. आता हा किसलेला कांदा आपण याच्यामध्ये कैरीमध्ये टाकून हे सर्व मसाले लावून मिक्स करून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये लाल मिर्च पावडर, हळदी पावडर आणि मीठ, थोडीशी कोथिंबीर हे सर्व टाकलेलं आहे. आणि अर्धा कांदा, मी 2 कैरीसाठी अर्धा कांदा घेतलेला आहे. आता इथे पॅन मध्ये तेल गरम करायचं आहे आपल्याला. तक्कू मध्ये तेल थोडंसं जास्त प्रमाणात लागते. मी इथे 3 चमचे तेल टाकणार आहे. आणि तेल आपल्याला छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. मोहरी छान फुटल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरा. त्यानंतर टाकायचं आहे थोडंसं हिंग. नंतर टाकणार आहोत कढीपत्ता. हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. हे कैरीचा जो आपण मसाला लावलेला आहे तो कैरीच्या खिसाला. आणि त्याच्यानंतर आपण हे सर्व फोडणीत टाकणार आहोत. आणि
छान मिक्स करून घेणार आहोत. गॅस बारीक करायचा आहे आपल्याला. हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. याच्यामध्ये जो पाणी आहे ते आपल्याला पूर्ण काढायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे टाकणार आहोत 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने साखर. साखर टाकून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं याला वाफवायला ठेवायचं आहे. साखरच्या ऐवजी तुम्ही इथे गुळाचा वापर पण करू शकता. 3 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत. हे पहा 3 मिनिटे झालेले आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत. तर आता आपली ही झटपट अशी कैरीचे तक्कू सुद्धा इथे झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप मस्त झालेला आहे. आणि वरून थोडीशी कैरी कोथिंबीर टाकायची आहे. तर फ्रेंड्स हे पहा किती मस्त आपले हे तिन्ही प्रकारचे चटणी इथे बनवून तयार झाले आहे. आज मी तुम्हाला 3 प्रकारच्या चटण्या इथे करून दाखवल्या आहे. अगदी झटपट होणाऱ्या ह्या चटण्या आहेत. तर आज आपण पाहिल्या कैरीच्या 3 झटपट आणि चटपटीत अशा चटण्या. कैरीचे तक्कू, कांदा कैरीची चटणी आणि डाळ कैरीची चटणी. उन्हाळ्यात या चटण्या एकदा नक्की करून पहा. साध्या जेवणात सुद्धा तुम्हाला चटणीमुळे खूप छान चव येते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला सतत पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वयंपाक करा, आनंदात राहा आणि मस्त खा. ओके फ्रेंड्स, मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.